नमस्कार मित्रांनो. सध्या मी आहे आमच्या शेतामध्ये. पाठीमागं बघत असाल तुम्ही. आणि व्हिडिओ थोडंसं मी मुद्दाम केला आहे. जे शहरात राहतात आणि त्यांची गावाकडे शेती आहे, त्यांनी नक्कीच अधूनमधून शेतामध्ये आलं पाहिजे, आपल्या गावाला आलं पाहिजे. जर तुमचं जवळपास गाव असेल, जरी लांब जर असलं तरी तुम्ही अधूनमधून, तुम्ही 15 दिवसातून, महिन्यातून एकदा या किंवा 2 महिन्यातून एकदा या, पण गावाकडं आलं पाहिजे आणि खास करून शेतात आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, कारण शहरामध्ये आपण राहत असतो आणि एवढं धावपळीचं आपलं जीवन झालं आहे. रोज काम करत असताना शहरामध्ये रोज तेच स्पीड, धावपळ, स्पर्धा किंवा कामाचा ट्रेस म्हणा किंवा जे लाईफस्टाईल आपण बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे खूप वेग आहे आपल्या आयुष्याला. तर कुठेतरी तो वेग शेतामध्ये ज्यावेळेला तुम्ही याल अशा निवांत ठिकाणी, हा कुठेतरी वेग, ही वेळ अशी थांबल्यागत वाटते. एवढी शांतता वाटते ना, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे तुम्ही स्वतःला जर डोळे झाकले आणि शांत किंवा असं बघत राहिला, असं शिवार सगळं आपलं, तो पक्ष्यांचा आवाज तुम्हाला जर पाठीमागं येत असेल, पक्ष्यांचा आवाज येतो आहे, पानं हललेले दिसत आहेत, हवा खूप सुंदर आहे, वरती बघा ढग खूप सुंदर असे ढग आहेत, पावसाळी वातावरण आहे, सगळं हिरवंगार तुम्हाला दिसेल. म्हणजे ही जी शांतता आहे ना, असं वाटतं की आपण कुठल्या जगात आहे आणि किती पळतोय आपण. हे सुख जे आहे ना, ते तुम्हाला शेतात येऊन खरंच अर्थाने मिळतं. तेव्हा स्वतःला जरा थोडंसं सायलेंट करायचं असेल किंवा रिलॅक्स व्हायचं असेल ना, तर अशा ठिकाणी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आलं पाहिजे. आणि हे मी सकाळपासून अनुभवतो आहे. मी सध्या काही करत नाही आहे, फक्त ही शांतता अनुभवतो आहे. कुठलाही फोन कॉल नाही आहे. मोबाईल फोन थोडेसे मी अवॉइडच केलेत आज. कारण रोज फोन चालू आहेत, रोज सोशल मीडियावरती आपण असतो, रोज व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, आणि खूप अक्षरशः एक वेळेला इरिटेट होतं आपल्याला. पण अशा ठिकाणी जर आपण आलो ना, हे बघा तुम्हाला मी दाखवतो सगळं. हे बघा शिवार कसं आहे, मग तुम्हाला सगळं इथे मिळतं. स्वर्ग सुख आपल्याला जे आहे ना, ते खरंच आपल्या शेतामध्ये मिळतं. हे बघा डोंगर आहेत पाठीमागे, खूप सुंदर आणि खूप छान वाटतं एकदम शेतामध्ये. त्याच्यामुळं ज्यांची शेती आहे त्यांनी 100% आपल्या स्वतः शेतात या आणि एक नंबर असं रिलॅक्स व्हा.